आम्ही उत्तम खेळायचा प्रयत्न. लढत दमदार होणार. तर बघा सुपर 10 मध्ये ये हा बघा सुपर 10 मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी बघा स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे जावई आमचे मित्र खऱ्या अर्थाने कल्पेश वाकडे चौधरपाडा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगली सरप्राईज गिफ्ट आपण इथे पाहतो. दोन्ही एक आगली वेगळी संकल्पना. कल्पेश दादा वाकडे यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. चला मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे आहे. नाणेफेकीचा कौल संग्राम 11 क्रिकेट संघाने जिंकल्यानंतर बघा एकच वादा आमचा दिलीप दादा अन्नदाता सदा सुखी. या दिलीप दादा तर निश्चित स्वरूपात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये बघा योग्य दादा मडवी संकल्पना दमदार आहे. आणि या घराने मातीला खऱ्या अर्थाने लाल मातीला खूप मोठा खऱ्या आखाड्यामध्ये आकार दिलेला आहे. स्वर्गीय पहिलवान मग तिथे बालाराम मडवी असतील, त्याचबरोबर रामचंद्र मडवी, सुरेश मडवी आपण पाहतो. खऱ्या अर्थाने शिवभक्त निश्चित स्वरूपात महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सबीरभाई शेख, धर्मवीर आनंदीगे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना स्मरण करूनच या स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला माहितीच आहे. श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा जोपासणारे महेशदादा गायकवाड साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. मैदानामध्ये दाखल व्हायच्या बघा संग्राम 11 नितलास अर्थात सचिन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. सचिन पाटील यांचा काल वाढदिवस झाला खऱ्या अर्थाने, परंतु आज त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. तोंडरे गावचे आमचे भाया शेठ अर्थात सचिन शेठ पाटील तुम्हाला श्री रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आणि आमच्या वतीने सुद्धा सर्व समालोचक मित्रांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तिथे मिस्टर हरीला पाहतो. त्यानंतर आपण मिस्टर अमदुले सर जे भिवंडीवरून बिलॉंग करतात. सुमित देशमुख सर तिन्ही पण संचं मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये दाखल व्हायच्या बघा. आणि स्पर्धेची नियमावली आहे. मंगळ विकेट अर्थात डायरेक्टली असणार आहे बघा. अनिलने आम्हाला इथे सूचित केलेलं आहे. आणि स्पर्धेची नियमावली आहे सामना 4 षटकांचा असेल. 20 मिनिटाचा तुम्हाला टाइम बघा. आमचं पंच आहेत ना सर, आपल्याला अलर्ट करायचे ग्रीन सिग्नल चेंडू पडल्यानंतर, परंतु 3 षटक तुम्हाला 15 मिनिटापूर्वी जर तुम्ही हाताळलं नाही, पूर्ण केलं नाहीये तर तुम्हाला पंचांच्याकडून रेड सिग्नल येईल. आणि शेवटच्या षटकात खऱ्या अर्थाने सर्कलच्या बाहेर आंतरराष्ट्रीय नियमानुसार 5 क्षेत्ररक्षक असतात, त्याऐवजी 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. एका क्षेत्ररक्षकाला मात्र सर्कलच्या आतमध्ये यावं लागणार आहे. पहिली लढत संग्राम 11 नितलास विपक्ष आई गावदेवी आशेले. दुसरी लढत असेल वेलकम ओसाडणे विपक्ष आई गावदेवी भाल. तिसरी लढत असेल न्यू यंगस्टार वहाल विपक्ष श्लोक यमवी धाकटी जुई 11 धाकटी जुई. सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष गावदेवी वलवली ही चौथी लढत असेल. 5वी लढत रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विपक्ष. आजचा तिसरा न्यू यंगस्टार वाल विपक्ष स्लोग 11 धाकटी जुई. यातून जो विजेता ठरणार आहे तो रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि शेवटची लढत असेल जहारी राजनोली विपक्ष आयशा 11 वाघिलीवाडा. बाबूशाह तर लाईव्ह प्रसारण पाहतो आम्ही प्राप्ती लाईव्ह. आमचे मित्र जितू गोंदली बाबंजे निकेश त्यांचे सर्व टीमचं कौतुक करू.
साऊंड सिस्टीम सानिया डीजे साऊंड सिस्टीम नितीन पाटील धुंद्रे आज खऱ्या अर्थाने समालोचकांच्या भूमिकेत आपण इथे पाहतो आमचे परममित्र आम्हाला गुरुस्थानी मानणारे सर्व समालोचक मग रॉकस्टार प्रवीण गायकर त्यानंतर महेश धुले अर्थात मॅडी बदलापूर खऱ्या अर्थाने झोबेली इथून ते बिलॉंग करतात आणि गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतो केवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रायगड जिल्ह्यातील एक नामवंत गुणलेखक कांचन पालकर केवाले आणि दुसरे आपले आमचे समालोचक मित्र बाबूशा देवीचा पाडा हे खऱ्या अर्थाने समालोचकांच्या भूमिकेत असतील. मंडप डेकोरेशनचं आम्ही कौतुक करू. मैदानामध्ये लगेच दाखल पंच बघा दोन्ही सरांना आम्ही विनंती करतो. ऑर्गनायझर कमिटी आमचे योग्यदादा मडवी सुद्धा सूचित करतात की पहिला चेंडू पडल्यानंतर त्यांना टाइम अलर्ट करा. इशारा दा की तुम्हाला इशारा देण्यात आलेला आहे. बेलेची पाबंदी असेल. 3 षटक तुम्हाला परफेक्टली 15 मिनिटापूर्वी समाप्त करावे लागतील. जर 15 मिनिटापूर्वी 3 षटक जर तुम्ही पूर्णतः हाताळलं नाही आहे तर शेवटच्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक आहेत ना तुमचे सर्कलच्या बाहेर असतात. आंतरराष्ट्रीय नियमानुसार त्याऐवजी 4 मात्र बाहेर असतील. लक्षात ठेवा एकाला आतमध्ये जावं लागणार आहे. खेळ स्टार्ट असेल. गोलंदाज सज्ज आहे. पहिल्या सत्रासाठी वळणार आमचे मॅडी अर्थात महेश धुले जोहेली बदलापूर यांच्याकडे आणि खेळाला सुरुवात होतं. बघा शुभारंभ केला जाणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि बोलूया मॅडी धुले यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. हॅलो चेक. 4 षटकांचा पहिला सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. संग्राम 11 नितळस आणि आशेळी या 2 टीम मध्ये. पहिले षटक पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना मिड विकेटला बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केले गोलंदाजाचं 4 या धावसंख्येने. पहिले षटक आणि पहिल्या षटकावरती आक्रमण करण्यासाठी सज्ज स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. बंटी तरे नॉन स्ट्राईक एंडला शुभम तरेला आपण पाहतोय. गोलंदाज तितक्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळेल. समोर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतो अतुल. यावेळेस आणखीन एक जबरदस्त धमाका पाहायला मिळतोय. एक भगवा षटकार पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. टीम आशळी संघासाठी बलतील धाबा 6. धन्यवाद. अगदी आपण स्पर्धा पाहिली तर गेली तब्बल 6 दिवस या स्पर्धेचा रणसंग्राम आपण या क्रीडा नगरीमध्ये अनुभवतोय. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार चालू असलेली स्पर्धा शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडवी चषक 2024 हे दमदार आयोजन आहे. 4थ्या वर्षामध्ये आपण आहोत आणि सतत गेली 3 वर्ष या स्पर्धेला आपण पाहतोय. भरघोष पारितोषिके असतात आणि याही वर्षी त्याच मोठ्या संख्येने त्याच उत्साहाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगलं दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सर्व आयोजकांचा अर्थातच आमचे योगेश दादा मडवी असतील, हितेंद्र दादा मडवी, अनिलजी ढोपरी, संपूर्ण टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं चालू असलेली दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पॉवर पॅक बॅटिंग मैदानावरती पेश करतोय. पुढे सरकलेत. जबरदस्त फटका पाहायला मिळेल. हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. वाईडिश लॉंग गॉफला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार चौक. आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आपल्याला नक्कीच मिस्टर हॅरी पाहायला मिळतील. एक अनोखी शैली आहे, अनोखी अदाकारी त्यांच्याकडे आणि आज नक्कीच ती अदाकारी या क्रीडा नगरीमध्ये सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.
षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकावरती दमदार प्रहार करत असताना काय जबरदस्त फटकेबाजी आहे. यावेळेस आणखीन एक लोअर फुल टॉस बिस्तामिक स्ट्रोक आहे. आता मात्र जाळं विणलं गेले. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. ज्या विकेटचे होता गोलंदाज अतुल काटे त्याला मात्र सफलता मिळते. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम आशळे संघाला. ठिकाणी लागलेल्या या बंटी तरेच्या स्वरूपात अगदी आपण पाहिलं तर ज्या बंटीने जबरदस्त फटकेबाजी केली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर ऑनसाईडला काही फटके आपल्याला पाहायला मिळाले. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने एक चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला आणि त्याच रिझनमध्ये त्याच क्षेत्रामध्ये त्याला मात्र झेलबाद व्हावं लागलं. अत्यंत सुंदर क्षेत्रक्षण सजवण्यात आलं जे जाळं विणलं गेलं होतं. अर्थातच अगदी आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये काही खेळाडू आहेत परंतु पावरप्लेचं षटक चालू असताना दोन खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. यावेळेस इनसाइड आउट. फटका जबरदस्त आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना शेवटच्या क्षणाला पॉज केलं. चेंडूला थांबवण्यात आलंय आणि यावेळेस या दरम्यान या मिळतील 2 धावा. सहज 3 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 धावा घेणाऱ्या खेळाडूसाठी आणि आकर्षक टी शर्ट सुद्धा या ठिकाणी सन्माननीय मेदांश दिलीप मडवी यांच्या वतीनं. मी मगाशी सांगितलं की भरपूर पारितोषिक आहेत. आज तुम्हाला त्यांची लयलूट करायची आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अर्धशतक झलकावणाऱ्या संघाला खेळाडूला सुद्धा पारितोषिक आहे. कंचनदादा पालकर आम्हाला माहिती देतात. डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं यावेळेस या दरम्यान संपन्न झाले. किती उत्साह प्रचंड पाहायला मिळाला अपीलमध्ये आणि कदाचित आमचे पंच मिस्टर हारी असतील त्यांच्या समवेत अगदी आपण पाहिलं तर आमच्या देशमुख सर या ठिकाणी आज पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अजीम अब्दुल्ले सर मॅन फ्रॉम भिवंडी. षटक क्रमांक यावेळेस पहिलं संपन्न होतंय आणि या पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 17 धावा. फलंदाजांसाठी या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. एखाद्या फलंदाजाने जर विकेटवर खेळपट्टीवर 3 धावा धावून पूर्ण केल्या त्या फलंदाजाला आमचे स्पर्धेचे आयोजक आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे छोटे बंधू दिलीप शेठ मडवी यांचे सुपुत्र मेदांश दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राईज आणि स्पोर्टची जर्सी दिली जाईल. इथे बघा किती मोठी सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी. कारण ही कसरत करावी लागते हो. षटकार चौकारांसाठी आपल्या आगल्या वेगळ्या बक्षिसं असतात परंतु खेळाडूंची इथे कसरत बघायला मिळाली पाहिजे मॅडी विकेटवर खेळपट्टीवर. नक्कीच महागुरु अगदी आपण पाहिलं तर भरपूर पारितोषिक आहेत आणि ती कसरत सुद्धा चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू एक्झॅक्टली पाहायला मिळाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. कुठेतरी आता कमबॅक करण्याची संधी इथे प्राप्त झाली आहे. मी तर म्हणेन संग्राम 11 नितळस या संघाला. सुरुवातीला आक्रमण पाहायला मिळालं. फलंदाज जसा बाद झाला ना सनी बंटी तरे बापकरा आणि त्या बंटी तरे बाद झाल्यानंतर आता धावसंख्येवरती रोख लागतोय. ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने यावेळेस आपण पाहतो गोलंदाज सज्ज आहे परंतु कव्हर्सला हा फटका एक्झिक्यूट केला तोपर्यंत एकच धाव मिळेल. याच दरम्यान आज आमच्या समालोचन कक्षामध्ये तुम्हाला एक जबरदस्त आवाज आमचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये IPL मध्ये जो आवाज तुम्ही ऐकला असेल खऱ्या अर्थाने ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण आपल्या भारताला भुरळ घातली ते आमचे आदरणीय कुणालजी दाते सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पुढे एकदा सॉफ्ट हँडने बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना ऑनसाईडला चेंडू ड्राईव्ह करतात. एक सिंगल आली. सेकंडचा कॉल आणि ही धोका
होऊ शकला असता, परंतु आता या ठिकाणी तसंच चित्र पाहायला मिळत आहे. फलंदाज होईल बाद. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण होईल डगआउट मध्ये, आणि दोन खेळाडूंच्या अंतर्गत सुद्धा ही चर्चा पाहायला मिळेल. एस इट इज OUT फलंदाज बाद. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नाव लागलं गाजायला, बघा नाव लागलं गाजायला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे गावाला, स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे गावाला. नक्कीच आपण कुणालजी दाते सर, आपण दोन खेळाडूंमध्ये जी चर्चा पाहायला मिळाली, कोणत्या प्रकारचा तालमेल पाहायला मिळाला नाहीये. म्हटलं जातं ना, कधी केवळ एका मार्गावरती अवलंबून राहू नका. एका मार्गाने येणाऱ्या 100 रुपयापेक्षा 100 मार्गाने येणारे 1-1 रुपया फार महत्वाचा असतो. ओव्हर द विकेटने यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होईल की प्रॉपर टायमिंग पाहायचंय, परंतु लांबी कमी पाहायला मिळते, उंची जास्त होती. आणखीन एक धक्का लागेल टीम आशेळे संघाला. फलंदाज बाद. जे नितीनचं सुद्धा कौतुक आपण सकाळच्या सत्रामध्ये करणार आहोत, कारण सुंदर सुमधुर संगीत ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या कानावरती पडत आहेत ते आमचे DJ नितीन. आपलंही मनपूर्वक स्वागत. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार चालू असलेली स्पर्धा आहे. अतिशय भगवमय वातावरण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत वाजणार नाही असं होणार नाही या स्पर्धेमध्ये, कारण शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. हंगामाच्या सुरुवातीलाच इतकी मोठी स्पर्धा, यावेळेस दिमागदार सोहळा पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आमचे हितेंद्र दादा मडवी, योगेश दादा मडवी यांच्या वतीने होत असतो. क्वाड बिहाइंड फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. जबरदस्त झेल टिपण्यात आलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन. टीम आशळे संघ जणू काय आता धारातीर्थी पडतोय. फलंदाज बाद. उसाटणे विपक्ष आई गावदेवी खऱ्या अर्थाने भाल क्रिकेट संघाचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करतो. उसाटणे क्रिकेट संघ संपर्क साधावं. आणि आता आमच्या समेत ज्यांचं आता तिथे आगमन झालं, महाराष्ट्रातील अतिशय नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र कुणाल दाते सरांचं आगमन झालेलं आहे. कुणाल दाते सर, आपलंही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने सरचे स्वागत आहे. बोलूया पुन्हा एकदा मॅडी यांच्याकडे. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती दुसरं जे गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद पावशे, काय कमालीची गोलंदाजी करतात. 19 धावा 19 रन्स. समोरच्या दिशेने गोलंदाज सज्ज ऑन अ हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आहे, दर्जेदार अचूक टप्पा नियंत्रण आहे गोलंदाजाकडे. यावेळेस सॉफ्टहँडने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक आजूबाजूला नाही आहे, दूरवरती होते. अगदी मिडॉनला आपण पाहतो चेंडू ट्रॅबल झाला, एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती 20 या धावसंख्येवरती पोहोचती आहे. हाँ बिल्कुल मैडी सर, बात करेंगे कि अच्छा कमबैक यहाँ पर दिलाते हुए यहाँ पर, क्योंकि पहला ओवर में देखिए 17 रन आ चुका था और उसके बावजूद प्रमोद पावसे देखिए जो खास करके डेट ओवर के स्पेशलिस्ट माने जाते हैं, लेकिन नहीं गेंद थी, इतना आसान नहीं रहता है, लेकिन उस हिसाब से जिस तरह से उन्होंने दो शुरुआत के बल्लेबाज आक्रामक हो रहे थे, एक अच्छा कमबैक, अच्छा वापसी, एक बढ़िया क्रिकेट देखने को मिलेगा. महागुरु सर निश्चित रूप से सही फरमाए. आज कॉमेंटेटर की देखिए बात करेंगे, रॉकस्टार आपको सेकेंड इनिंग में यहाँ पर सुनने को मिलेगा निश्चित रूप से. कुणाल दाते सर देखिए बात करेंगे जुड़ चुके हैं, और मैडी सर ने जिक्र किया पूरी भारत महाराष्ट्र में. और इस टूर्नामेंट की देखिए खासियत है, यहाँ पर दर्शकों की तादाद रहती है. ट्रॉफी देखिए आज किसका नाम जाएगा, अहम मुकाबला है मैडी सर, क्योंकि सुपर 10 का मुकाबला है. हर टीम आज सपना देकर आए, लेकिन देखते हैं किसका सपना पूरा होता है. अभी तक का मैच कहेंगे बराबरी का, कांटा का चलता हुआ, कभी बाजी इधर कभी बाजी उधर. ये तो शुरुआत है मैडी सर, अभी भी कुछ गेंदे आना बाकी है, कुछ बल्लेबाज भी आने बाकी है. नक्कीच आपण पाहिलं तर बाबूशाह पहिल्या
षटकामध्ये 17 धाबा आल्या. असं वाटलं होतं की हा ग्राफ असाच पुढे जाईल कंचनजी पालकर, परंतु त्यानंतर लावलेला ब्रेक अतिशय वाखाणण्याजोगी होता. गोलंदाज प्रमोद पावशेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे, ज्याने 2 विकेट संपादित केल्या, अवघ्या 3 या धाबा खर्च केल्या ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल कसा सोडेल ही संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना स्क्वेअर लेग बाउंड. नक्कीच रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारा राजा माझा शिवबा होता. यावेळेस आपण पाहतोय अत्यंत सुंदर सुमधुर संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. ओव्हर द विकेट पुनश्च एकदा गोलंदाज सज्जत स्वप्नील. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉसला मात्र कन्वर्ट केले, गॅप शोधली, कदाचित मॅप लावला असेल, गॅप भरपूर मोठा होता आणि तिथून मधोमध काढण्याचा प्रयत्न केला. बॉलचा एक टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील आणखीन आषाढी संघाला 4. नक्कीच आता लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीन जर पाहिलं ना तर ग्राफ पहिल्या षटकामध्ये उंच पाहायला मिळेल, त्यानंतर पुन्हा एकदा खाली येताना पाहायला मिळेल आणि आता तिसऱ्या षटकात तसाच आलेख पुढे जातोय की काय पहिल्या षटकासारखा असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण सुरुवात दमदार पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर चौकार, षटक संपल्यानंतर आपण ग्राफ पाहणार आहोत या इनिंगचा. यावेळेस आपण पाहतोय कदाचित आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी आहे गोलंदाजांकडे आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर आउटसाईड दी ऑफस्टम हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली पिचिंग चांगली पाहायला मिळाली. कदाचित बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे ना तो मात्र स्पॉटकडे पाहत राहिला असेल की एक्झॅक्टली हा चेंडू पडला कुठे आणि आतमध्ये आला झापकन एसटी रक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त कमबॅक करावं तर लागेलच या इनिंगमध्ये. पुनश्च एकदा धीम्या गतीचा बॉल, आता मात्र शरीरापासून थोडंसं दूर राहिला. एस अवे फ्रॉम बॉडी, अंपायर सिग्नल एस इट इज वाईट बॉल आणि या अबंतर धावेने टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्डवरती 31 धावा फलकावरती. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण नेहमी म्हणत असतो की चेंडूला थोडंसं बाउन्स कमी मिळतो. कदाचित ड्यू फॅक्टर असतो, कदाचित चेंडू जास्त ग्रीप होत नाही. इथे चांगला चेंडू आहे, हा चेंडू अप्रतिम होता. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर आला. जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन चांगले आहेत. कदाचित पहिला चेंडू मी तर म्हणेन या गोलंदाजाकडून जो फुलटॉस आला ना तो मात्र कदाचित स्कीड झाला असा भातातून. असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धाबत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजाचं वर्चस्व देखील इथे प्रस्थापित करत असताना हा गोलंदाज स्वप्नील गायकवाडला आपण पाहतोय. पुनश्च एकदा अगोदरच कळलेत, फुटवर्कचा वापर नाहीये, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू डॉट आलाय. जबरदस्त कमबॅक. चौकार षटकार आल्यानंतर कांचनदादा यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे का असू शकतं. स्वतःवरती असलेला विश्वास या ठिकाणी सिद्ध करतायत. चांगली गोलंदाजी आहे, कौतुक याही गोलंदाजाचं आपण करू. कारण पहिल्या षटकाचा अपवाद वगळला ना तर या 2 षटकामध्ये सरासरी कमी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. टीमची टोटल 31 आहे. यावेळेस ऑन साइडला खेचून मारलेला फटका क्षेत्ररक्षक जज करतायत. क्षेत्ररक्षक आतमध्ये आणि यावेळेस टिपली गेली असेल. फलंदाज आणखीन एक बाद होईल. 1 मोर विकेट डाऊन. टीम आषाढी संघाला लागणारा तब्बल 5वा धक्का. संघाचे संगणक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. स्पर्धेचे नियमावली बघा. अनिल ढोपरे आम्हाला इथे इशारा करतात. एखादा संघ इथे उपस्थित असेल
आणि जर इतर त्याचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जर इथे अनुपस्थित असेल आणि सत्र जर संपलं, मैदानामध्ये जी वर्तमान लढत आहे ती वर्तमान लढतीचं जर पहिलं सत्र संपलं तर उशिरा येणाऱ्या क्रिकेट संघाला मात्र इथे दंडित केलं जाणार आहे. आणि दंडित या स्वरूपात होणार आहे. तुम्हाला धाव्यांनी दंडित केलं जाणार नाहीये, तर चेंडूने दंडित केलं जाणार आहे. दोन्ही संघांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. बोलतो पुन्हा एकदा मॅडी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. अगदी आपण पाहिलं तर मगाशी आपण चर्चा केली प्राप्ती लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीची. जितूदादा गोंधळी नक्कीच त्यांचे फाउंडर आहेत. आणि अगदी जो ग्राफ आपण ऑन स्क्रीन पाहतो ना, पहिल्या षटकामध्ये 17 धाबा आल्या, त्यामध्ये 1 विकेट आली. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक वाखाणण्याजोगे होतं, ते मात्र संग्राम इलेव्हन नितले संघाच्या नावावरती राहिलं, ज्यामध्ये 3 विकेट आल्या आणि 3 धाबा खर्च करण्यात आल्या. 2 विकेट आल्या आणि 3 धाबा खर्च करण्यात आल्या. एक एक्स्ट्रा आपण जर पाहिली तर सांघिक विकेट पाहायला मिळाले रनआउटच्या स्वरूपात. आणि याच दरम्यान तिसरं षटक ज्यामध्ये धाबा खर्च करण्यात आल्या 11 आणि 1 विकेट प्रस्थापित करण्यात आलेली आहे. ही विवरेशन आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा, आणि आता स्लॉग ओव्हरचं षटक, डेट ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ओमकार पाटील यांच्या खांद्यावरती आहे. समोरच्या एंडकडून अगदी हायवे एंडला टच असणार हे क्रीडांगण आहे. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा आपण अनुभवतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, बाधक सौंदर्य पाहायला मिळालं. अगदी यॉर्क लाईनचं चेंडू आणि थ्रोफेकी सुद्धा चांगली आहे. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, दाद मागितली आहे. पाहावं लागेल तिसऱ्या पंचांचं काम या ठिकाणी थोडंसं वाढतंय. अजीम अब्दुल्ले सर आमच्या समवेत जॉईंट आहेत, भिवंडीवरून बिलॉंग करतात. आणि पाहावं लागेल एक्झॅक्टली बॅट ग्राउंडिंग व्यवस्थित केली आहे की नाही आहे हे तपासलं जाईल. फक्त आमच्या ऑफिशियल तिसरे पंच डिसिजन देतील. टुबलतमानला सुद्धा दाखवण्यात येतं, परंतु कोणीही डिसिजन देऊ शकत नाही आहे. फक्त ती मुभा पंचांना असेल हे लक्षात असू द्या. मैडी सर अब्दुल्ले सर ने देखिए बहुत जल्दी वो डिसीजन ले आते हैं, लेकिन से अगर क्लोजिंग डिसीजन रहेगा बहुत बढ़िया. देखिए ये प्रतियोगिता इस चीज़ों के लिए पहचाना जाता है, हर एंगल से देखिए आपको कवर किया जा रहा है इस मैच को. लेकिन बड़ा दिलचस्प मैच बन गया है मैडी सर, क्योंकि शुरुआत ओवर में देखिए 17 रन आया और उसके बाद देखिए जिस तरह से कहते ना गिरकर उठना, ये काबिल तारीफ है. लेकिन ये अंतिम ओवर दोनों टीम के लिए अहम रहेगा. यहाँ पर बैटर चाहेंगे रन जोड़े, लेकिन गेंदबाज चाहेंगे कुछ रन बच जाए. सुबह का पहला मैच और कितना अहम भरा मुकाबला. क्राउड देखिए धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं. सुपर संडे आज हर मैच सुपर मुकाबला देखने को मिलेगा. यहाँ पर थोड़ा सा समय चाहता हुआ मैडी सर, कोई बात नहीं, जो भी डिसीजन आएगा बेहतर आएगा निश्चित रूप से. प्राप्ति डिजिटल लाइव है. बस नॉट आउट सेफ असेल फलंदाज. अगदी आपण पाहिलं बाबूशा, अतिशय सुंदर उल्लेख तुम्ही केला. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 17.00च्या सरासरी ही पहिल्या षटकामध्ये आली, त्यानंतर 10.00 आणि नंतर अगदी आपण पाहिलं तिसरं षटक जिथे मात्र 10.33च्या सरासरीने 31 धाबा या धावफलकामध्ये आपण पाहिल्या होत्या. चौथं षटक चालू आहे, शेवटचं अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे जर 10ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची असेल तर. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला आपण पाहतो लॉंगॉनच्या दिशेमध्ये चाललाय. तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धाब्यावरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल, कारण गोलंदाजी तितकी जबरदस्त पाहायला मिळते. ओमकार पाटील वरती विश्वास दाखवलाय मी तर म्हणेन संग्राम इलेव्हन नितलस या संघाच्या संघनायकाने. बॅटची आतली कडा ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतो. मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, परंतु इथे सेकंडचा कॉल अंगलट येऊ शकतो. हो तेच झालंय, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल, आणखीन एक धक्का लागेल धावबादच्या स्वरूपाने आणि एकंदरीत फलंदाज मात्र बाद होत आहेत. टीम आशय संघाचे 6वा धक्का, फलंदाज बाद. अंकीचं योगदान आपल्या जीवनामध्ये खूप मोठं अनमोल आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. श्रीरामाचा संदेश घेऊन हनुमान सीतेजवळ अंगठी घेऊन गेले, तशीच मी अंगठी घेऊन आलोय विकासाचा संदेश घेऊन. नक्कीच सुरुवात आता आपण जे मॅडी संगीत आपण ऐकलं, कल्याण पूर्व या विभागामध्ये ज्यांचं खूप मोठा आदर सन्मान केला जातो, सन्मान्य महेशदादा गायकवाड साहेब संध्याकाळच्या सत्रामध्ये
इथे येणार आहेत. नक्कीच आपण पाहतोय सर्वत्र अगदी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुद्धा सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने महेश दादा गायकवाड हे नाव ऐकल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर या विभागामध्ये सातत्याने प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा हे व्यक्ती आहे, जेणेकरून आपण पाहिल्यानंतर त्याग परिश्रम आणि या ठिकाणी कोणतेही कार्य केल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही असं म्हटलं जातं महागुरु, आणि ते कार्य सातत्याने या विभागामध्ये आदरणीय महेश दादा गायकवाड यांनी केलेलं आहे. यावेळेस ऑन साईडला उचलला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, अगदी आपण पाहतो वाईड इज लॉंग ऑनला क्लिअर करत असताना एस बॉल सीमा पार जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळेल. शेवट गोड केलाय या इनिंगचा आशियाई टीमच्या वतीने आपण पाहिलं तर मिळतील या 6 धावा या संघाला पूर्णपणे, आणि 41 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 41 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत आणि 42 धावा संख्येचं आव्हान आता संग्राम 11 नितळस या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. थँक्स महेश धुले अर्थात मॅडी. तर यानंतर बघा आजच्या दिवसाची दुसरी बघा सुपर 10 ज्या फेरीमध्ये जे संघ दाखल झालेले आहेत, एका बाजूला घरचा संघ असणार आहे वेलकम उसाडणे विपक्ष आई गावदेवी भाल. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक आमचे आयोजक एकच वादा आमचा दिलीप दादा, एक दिलदार व्यक्तिमत्व, आगली वेगळी बक्षीस 3 धावांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याही पूर्ण स्पर्धेत जाहीर केले. दिलीप दादा आपण नाणेफेक करायचे. भाल अतिथी देव भव, पाहुण्यांचा सन्मान आणि इथे नाणेफेकीचा कौल घरच्या खऱ्या अर्थाने वेलकम उसाडणे क्रिकेट संघाच्या बाजूने दोन्ही क्रिकेट संघाला आमचे दिलीप शेठ मडवी, आमचे सर्व योगेशदादा मडवी आहेत, हितेंद्र मडवी, आमचे सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुम्हाला महत्त्वपूर्ण लढतीसाठी शुभेच्छा असणार आहेत. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहे. घरच्या मैदानावर तुम्ही खेळता खऱ्या अर्थाने, याचा बेनिफिट खऱ्या अर्थाने कितपत तुम्हाला या घरच्या मैदानावर लाभ होईल? घरचे प्रेक्षक आहेत, खूप लाभ होईल इथे आम्हाला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स केलेला आहे स्पर्धेमध्ये, त्याही सुद्धा सुपर 10 मध्ये ते दाखल झालेले आहेत. एकंदरीत यावर्षी किंवा 2024 मध्ये यापूर्वी तुमच्या आणि त्यांची कधी लढत झाली होती? नाही, पहिलीच लढत येते. लढत कशी होईल? लढत बघा की होईल. थँक्यू सो मच. या भाल संघनायक आपण थांबायचे. भाल संघनायक आपण नाणेफेक गमावलेली आहे. आता आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा असेल. विकेट फलंदाजीसाठी पोषक आहे. किती धावांचं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल तुमचं? 50 ते 55. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ घरच्या मैदानावर खेळतो. त्यांनी सांगितलं आम्हाला याचा पूर्णतः फायदा होईल. नेहमीच आम्ही या मैदानावर सराव करतो. कितपत खऱ्या अर्थाने त्यांना जो तुम्ही आव्हान उभे कराल तर निश्चित स्वरूपात सांगतो की त्या संघाकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? त्यांचा आम्ही सागरचा विकेट घ्यायचा प्रयत्न करू. चला सागर म्हणजे वन मॅन आर्मी त्या संघाचा. तर बोलूया आपण आमच्या स्पर्धेमध्ये एक संकल्पना आहे बघा, सकाळी फ्रेश खऱ्या अर्थाने जे फिजिकल फिटनेससाठी याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. आमचे कल्पेश काकडे जावई परिवार वाकडे जे जावई परिवार आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. दोन्ही संघांचं मनपूर्वक कौतुक. आणि नाणेफेक जिंकलेली आहे उसाडणे क्रिकेट संघाने. शतरक्षण ऋतिक शतरक्षण ना, ओके. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहिलं आणि आता 42 धावा संख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बेचाळीस धावा संख्येचं लक्ष द्वितीय सत्रामध्ये जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट बॉक्स मध्ये आपण बदल करूया. या ऐकूया पनवेल तालुक्याचा एक जबरदस्त आवाज रॉकस्टार प्रवीणजी गायकरांना. धन्यवाद. तर निश्चित स्वरूपात लढत आजच्या दिवसाची पहिली लढत. यापूर्वी आपण पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकला महेश धुले अर्थात मॅडी जोवेली बदलापूर. यानंतर आपण आवाज ऐकणार आहात निश्चित स्वरूपात रायगड जिल्ह्यातील अतिशय नामवंत क्रिकेट समालोचक निश्चित स्वरूपात रॉकस्टार प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांच्याकडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद मॅडी, धन्यवाद महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आग्रिकुली कराड्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाटणे अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्रांनो तुम्ही एंजॉय करताय. सुपर 10 का ये पहला मुकाबला तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत है और ये सुपर 10 का पहला मुकाबला
कौन जीतेगा और सीधा स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान इस ट्रॉफी में अपना यहाँ पर जज्बा दिखाएगा। आज अनिल डोपरी साहब संडे में इतने जल्दी लोग उठते नहीं, छुट्टी नहीं रही, छुट्टी है इसके लिए जल्दी नहीं उठते, लेकिन सुबह सुबह लगभग 1100-1200 लोग कुणाल जिताते सर यूट्यूब के माध्यम से जुड़े हैं, तो निश्चित तौर पर उन सभी तमाम दर्शकों का स्वागत है। बोलो तैयार। और लव फुल टॉस बॉल, बॉलर के सामने से गेंद को निकाला जरूर, वहां पर फील्डर है जरूर लॉन्ग ऑफ में, 1 रन यहां पर बल्ले से मिलेगा और इसी 1 रनों की मदद से साहिल ने अपना खाता खोला। कल साहिल दरे का जन्मदिन था, कल रिडगर की ट्रॉफी A1 जोड़ी पुरस्कृत 7874 ट्रॉफी खेली गई थी, वहां पर सेमीफाइनल में इस टीम को हार मिली थी, लेकिन जब टॉस बॉक्स में हम जा गए थे तब वहां पर महागुरु ने दो कप्तान से पूछा कि आज किस इरादे के साथ उतरे हो, तो उन्होंने कहा था राहुल एग्रेसिव नजर आ रहे थे कि आज मात्र वो पिछले 2 हार का बदला लेना चाहेंगे, लेकिन वहां पर भी आशीले टीम कम नहीं है, वो भी यहां पर दिखा रही है कि ये मैच हमारे लिए भी काफी इंपॉर्टेंट है, मजा आएगा मुकाबले में। और इस बार हमारे गेंद है, कप्तान का शिकार किया है गेंदबाज ने, लॉन्ग ऑफ में बढ़िया फील्डिंग, बैट्समैन आउट, इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था और सीधा खिलाड़ी के हाथ में, और यह पहला करारा झटका टीम संग्राम 11 नितलास को। क्या बात है, महेश दादा गायकवाड़, इनका ये सुमधुर संगीत दमदार गौर गरीबाओं के कैवारी जिन्हें कहा जाता है, और निश्चित तौर पर जिस तरीके से उनका ये संगीत आप स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाटने के इस ट्रॉफी में लगातार सुनते हुए, जबरदस्त मैच लो स्कोर का जरूर है। इसी मैदान के ऊपर कई सारे बल्लेबाजों ने अर्धशतकीय बल्लेबाजी की है, लेकिन आज सुबह का सत्र है, ठीक 9:12 का समय बीतता जा रहा है और टारगेट है टोटल 24 गेंदों में 42 रनों का, और इस टारगेट को पीछा करते हुए संग्राम 11 नितलास टीम ने पहला विकेट गंवाया कप्तान के तौर पर। न्यू बैटर इन एट नंबर 3 प्रतीक सांगड़े, और सेफ डिफेंस खेलने का प्रयास किया था, शॉट एक्स्ट्रा कवर में बढ़िया फील्डिंग, डायरेक्ट हिट होता तो कुछ ना कुछ मामला यहां पर बन सकता था। पहला विकेट सस्ते में जाने के बाद दबाव जरूर है संग्राम 11 नितलास के ऊपर, 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर। दमखम रखना होगा दोनों भी टीमों को। कंचन कौन, हर एक टीम चाहती है कि सुपर 5 यानी कि इस ट्रॉफी को जाने का सपना साकार करे। आज हर एक टीम की अग्नि परीक्षा होगी उसाटने के मैदान के ऊपर, जहां पर ये एक्सप्रेस हाईवे बीचों बीच बसा हुआ है, MID से लेके खोनी फाटा तक। आप ट्रैकर की बॉल, हवा में गेंद है, फील्डर आते हुए दूर से, क्या इस कैच को पकड़ पाएंगे? गुड फील्डिंग, ऐसे कहते हैं मेहनत, और ये लीजिए मेहनत का फल वहां पर मिलता हुआ। क्या कमाल का कैच पकड़ा है खिलाड़ी योगेश के द्वारा, और इस सुबह के सत्र में एक और बड़ा झटका संग्राम 11 नितलास टीम को। ज्या पद्धतीनं शिवरायांचं संगीत ऐकलं की नक्कीच आपल्याला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा मिळते। अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा फक्त एकच आमचा राजा शिवछत्रपती। शक्ती, बुद्धी, युक्ती, जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा राजा शिवछत्रपती असावा। सकाळच्या सत्रामध्ये हे शिवरायांचं आपण अतिशय प्रेरणादायी संगीत आपण ऐकलं। थोड़ी सी संकट स्थिति में है, यहाँ पर मुकाबले में बने रहना है, तो निश्चित तौर पर बाबू साहब बल्लेबाजी में वो दमखम दिखाना होगा। हमेशा जब वीरेंद्र सहवाग बल्लेबाजी करते हैं ना, तो वो नहीं सोचते कि मैच के हालात कैसे है, न किसी के अभाव में न किसी के प्रभाव में, बस अपना खेल है, अपने ही स्वभाव में खेलते हैं। कामयाबी हाथों की लकीर में नहीं मेरे दोस्त, माथे के पसीने में होती है, और यहां पर मेहनत दिखानी पड़ेगी। न्यू बैटर कुणाल भोईर आते ही बड़ा शॉट खेला है, फील्डर है मौजूद, क्या पहली ओवर में कमर तोड़ी संग्राम 11 नितलास के गेंदबाज अजय कडू। अनबिलीवेबल परफॉर्मेंस, ये तीसरा करारा झटका। ते एक एक मावला घेऊन लढले आमचे छत्रपती शिवाजी राजे। सकाळच्या सत्रामध्ये सातत्याने नितीन डीजे यांच्या माध्यमातून हे संगीत आपण ऐकलंय।
मॅडी सर, आपण नक्कीच जेव्हा आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचन करत असतो, जेव्हा महाराजांचे संगीत लागत असतात आणि नक्कीच प्रत्येक विचार आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम देखील करत असतो की ज्या पद्धतीनं या भूतलावर अनेक राजे होते, जन्म घेऊन अनेक राजे या भूतलावर राज्य करून गेले, परंतु या भूतलासहित ज्यांनी समुद्रावरही राज्य केलं असं तुम्हा सर्वांचे एकच राजे. आजही गुगलला जा, सर्च करा हु इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, नाव तुम्हाला एकच ऐकायला मिळेल, छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे संगीत आपण सातत्याने ऐकताय. संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होने के बाद सबको बतानी है. संकट स्थिति में है इस वक्त निटलास टीम, और इस संकट में से बाहर निकालने का काम करते हुए सीधा गेंद वाइड लॉन्ग ऑन की तरफ, वन बाउंस इनटू द फैंस. आगाज किया है बल्लेबाज सिद्धार्थ ने, और इसी के साथ मैंडेटरी पावर प्ले 4 ओवर में 1 दिया जाएगा. उसी 1 ओवर में रन बने हैं 7, 3 विकेट के नुकसान के ऊपर. संग्राम 11 नितलास, टारगेट है 42 का. अब 18 गेंदों में रन चाहिए जीतने के लिए, 35 रनों की जरूरत. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, नाव लागलं गाजायला, बघा नाव लागलं गाजायला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे थँक्स. इथे खऱ्या अर्थाने आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ मडवी यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय सुरेश शेठ मडवी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक बघा त्यांच्या माध्यमातून सिलिंग फॅन खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. रोशन शेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. ओटू रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेब प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त स्वर्गीय पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2024 या सीझनचा तुम्ही हंगाम, हे थरार तुम्ही पाहताय. आणि अशी अतिशय जबरदस्त स्पर्धा, सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची अल्लूड गर्दी, आणि जशी जशी आपल्याला वेळ सरत जाईल अनेक प्रेक्षकांची. मागच्या वर्षी आतमध्ये जो खेळाडू 1 टप्पा 2 टप्पा पकडेल त्यांच्यासाठी देखील 5-5 हजार रुपयाचे कॅश प्राइज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात. प्रेक्षकांना ऐवा का, प्रेक्षक कमाल कॅश साठी देखील तुम्ही 5-5, 10-10 हजार, शेवटी 1 टप्पा प्रेक्षक जरी पकडला तेव्हा देखील 5,000 रुपये मागच्या वर्षी. समालोचक बाईक, पंचांना बाईक, अशी भरपूर पारितोषिक असणारी ही स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. लगातार यहाँ पर जड़ में गेंदें फेंकी जा रही है. कंचन, इस तरीके की जब यॉर्कर गेंदें गिरती है ना, तो मुझे निश्चित तौर पर मोतीराम भोईर की याद आती है. ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, और ये गेंदें गेंदबाज हमेशा फेंकना ज्यादा पसंद करते हैं. मुश्किल स्थिति जरूर है यहाँ पर. आपने बल्लेबाजी का आगाज जो है वो जरूर दिखाना पड़ेगा. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 8 रनों के ऊपर. 34 रन चाहिए अभी भी इस मैच को जीतने के लिए. 36 माफ कीजिएगा, 34 रन माफ कीजिएगा चाहिए इस मैच को जीतने के लिए. बॉलिंग में परिवर्तन, बंटी तरे राइट आर्म ओवर द विकेट से. फुल टॉस बॉल थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, काफी तेज बॉल यहां पर फेंकी गई थी. लेकिन जिस तरीके से पहले विकेट सस्ते में लौटे हैं ना, खास करके प्रतीक मैदान के अंदर जरूर है, साहिल दरे, राहुल काटे, ये सलामी बल्लेबाज और मिडल ऑर्डर की मजबूत कड़ी जिसे कहा जाता था, वो कुणाल भी सस्ते में लौट चुके हैं. आरंभ किया है तो अंत तक भी लेकर जाओ, बीच पर थक कर ना बैठ जाओ. हर मुश्किल में छिपा है एक सबक, उसे सीखो और आगे हमेशा बढ़ते जाओ. हार नहीं मानी है मैदान के अंदर अभी तक संग्राम 11 नितलास टीम ने, लेकिन जज्बा दोनों टीमों का है. और फिर से एक बार यहां पर जड़ में डालने का प्रयास. जिस तरीके से संग्राम 11 नितलास के कंचन पलकर, प्रमोद पावशे ने गेंदबाजी की है ना, बिल्कुल उसी तरह की गेंदबाजी इस मैदान के अंदर आप यहां पर नजर आती हुई. समीकरण बदलेगा, रन और गेंदों के बीच में फासला, 15 गेंदें बची है, 33 रनों की आवश्यकता. महागुरु हमेशा कहते कि जिस तरीके से किसी भी टीम की नैया बीच भंवर में फंसती है ना, तो एक ऐसा मायका मांझा भी होना बहुत जरूरी होता है जो अपने डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. क्योंकि इरादे मजबूत हो तो कागज की नौका भी तूफान पार कर जाती है. थोड़ी सी यहां पर मुश्किल है, लेकिन मुश्किलों का सामना कैसे करेंगे. तेज बॉल डाली थी, मिडिल स्टंप पर पाए गए, एक और बड़ा विकेट जाएगा मैदान से बाहर. 4था विकेट संग्राम 11 नितलास का. तो पत्ता कर तो धन्यवाद टीचर. बिल्कुल मैं अनिल ढोपरी बोलता हूँ. ये आवाज है ना, ये अभी नहीं, ये पिछले 10 सालों से कानों में गूंज रही है. कुणाल दाते सर ये ऐसे आयोजन कमेटी के तौर पर भूमिका निभाते हैं ना, तीनों हमारे हितेंद्र भाई और योगेश शेठ
अनिल डोपरी, जिस तरीके कंचन पिछले साल अनिल डोपरी इनके सासुरवाड़ी की टीम थी बेलवली, 8 खिलाड़ी को लेकर खेलना पड़ा, थोड़ा भी इंतजार किया तो आपको बचा नहीं जाएगा, कोई भी हो। ये रूल्स फॉलो इस टूर्नामेंट में होते हैं और ये इन्होंने आज देखिए बिल्कुल 8:30 के करीब ये पहली गेंद गिरी और ये शिस्त होना बहुत जरूरी है और पूरी तरीके से अच्छा क्रिकेट नजर आता हुआ। तेज बल्ला घुमाने का प्रयास, इस बार भी लाउड अपील की गई थी लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं हुआ, पैरों पर ये गेंद लगी। लेग बाय का इशारा अंपायर का, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 4 विकेटों के नुकसान के ऊपर 10 रन, लक्ष्य है 42 रनों का। अभी भी यहां पर जीतने के लिए अंतिम 13 गेंदें बची है और 32 रनों की जरूरत। मुश्किल स्थिति जरूर है, कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है, झूला जितना भी पीछे जाता है ना उतने आगे भी जाता है, इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा। अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट लगाने का प्रयास, फर्स्ट स्लिप में खिलाड़ी तैनात, वहां पर बैकफुट पॉइंट के खिलाड़ी आकर गेंद को रोक के फील्ड करे। वेरी गुड बॉलिंग, पहले 2 ओवर में पूरी तरीके से संग्राम 11 नितलास को बांध कर रखा है, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 11, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 12 गेंदें, 31 रनों की आवश्यकता। योगेश मडवी आयोजन भारी करतोय दादाच्या नावानं, करतोय दादाच्या नावानं, करतोय दादाच्या नावानं, महेश गायकवाड दादाची असते सात ही मोलाची। थँक्स डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने प्रवीण, आपण विचार केला ना, श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थाने मान्यता प्राप्त की ज्यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय रामचंद्र मडवी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, ते खऱ्या अर्थाने ज्याने कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना अनेक गोरगरीब गरजूंना मदतकार्य करण्याचं काम केलं, ते महेश दादा गायकवाड साहेबांचं या स्पर्धेत आगमन होईल. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर उसाटे गावची यवन जोडी पाहतो, हनुमान ढोबरी आणि संजय ढोबरी. तुमचं स्वागत ओ टू रॉकस्टार. यहाँ पर अब निश्चित तौर पर बाबू साहब यहाँ पर सवार होना बल्लेबाज को बहुत ही जरूरी होगा, क्योंकि लक्ष्य धीरे धीरे बहुत बड़ा नजर आ रहा है, क्योंकि अंतिम 12 गेंदें महत्वपूर्ण बची है और 31 रनों की जरूरत। क्या मिडिल ऑर्डर्स का बल्लेबाज अभी तक जिस तरीके से बल्लेबाजी कर रहा है सिद्धांत भोपी, उस बल्लेबाज को क्या 24वें गेंद तक टिके रहने देंगे आशेली टीम के गेंदबाज, या सिद्धार्थ अपने बल्लेबाजी में दमखम दिखाते हुए नितलास टीम को क्वालिफाई कर देंगे। मैच अभी भी बैलेंस है, 2 ओवर बिल्कुल आशेली टीम के नाम पर रहे, क्या 2 ओवर संग्राम 11 नितलास टीम के पक्ष में आएंगे, या आप यहां से इंटरवल समाप्त होने के बाद अंतिम क्रूशियल मोमेंट पर 12 गेंदें होगी। बॉलर तैयार, योगेश ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। हाफ ट्रैकर की बॉल, समय मिला था, सीधा लॉन्ग स्टॉप के ऊपर से गेंद को खेला साइड स्क्रीन की तरफ, 1 बाउंस इनटू द फैंस। निर्णय करेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। चलिए छक्का है या बाउंड्री, दोनों अंपायर सलाह मसलत करते हुए, और जिस तरीके से ये शॉट जो लगाया था ओमकार पाटिल, ये शॉट खेलना भी बेहतरीन पसंद करते हैं मुरबी टीम के। बिल्कुल प्रवीण सर बात करेंगे, अभी ओमकार पाटिल यहाँ भी आना जरूरी है। अब निश्चित रूप से जो डे ऊपर के स्पेशलिस्ट हैं नितलेश टीम के लिए माने जाते हैं अंपायर कोच। ये अनिल डोपरी साहब जरा मैदान के अंदर जाइए। हाँ प्रवीण सर बात करेंगे, माहौल बड़ा खूबसूरत बन चुका है। देखिए 12 गेंद पर 30 बनता है, 32 बनता है, 35 बनता है। थोड़ा सा जल्दबाजी में यहाँ पर बात करेंगे, संग्राम 11 नितलेश टीम ने विकेट गवाए हैं। थोड़ा सा शैलेश दादा के ऊपर हम देखिए थोड़ा सा उदास हुए थे, लेकिन क्रिकेट में ये सब चीज़ें होता रहता है दोस्तों, और जैसे ये निर्णय आएगा हम आपको आगे लेकर जाएंगे। लेकिन एक अच्छा वापसी, अच्छा कमबैक कह सकते हैं प्रवीण सर। अगर ये ऊपर लंबा हो गया फिर कठिन बन सकता है। ओमकार जैसे खिलाड़ी हैं पीछे आकर बल्लेबाजी करते हैं। बहुत बढ़िया खूबसूरत माहौल, देखिए एक सनसनी मुकाबला। यस बाबू शाह, चर्चा शायद इसी की जाएगी होगी, जो वहां पर बल्लेबाज ने चौका दागा है और थोड़े से पीछे गए स्पिन गेंदबाज के खिलाफ। मेरे ख्याल से जो कंचन बेलापुर में बड़ी टूर्नामेंट खेली गई थी, 3 लाख की, आई थिंक 20 लाख की वो टूर्नामेंट थी STCL, जहां पर ओमकार पाटिल ने भी इसी तरीके के शॉट लगाए थे, जहां पर आकाश चोपड़ा सर जो इंटरनेशनल कमेंटेटर है उन्होंने भी वहां पर बाइट दी थी अपनी कमेंट्री में, और कहीं ना कहीं यही सोच कुछ वहां पर नजर आ रही है। ये प्रॉपर बैट्समैन के रडार से जो शॉट निकला है, देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। ये सारी सर, इट्स अ 4 रन चौका, यहां से मदद मिलेगी बल्लेबाज को, 4 रन। प्रवीण सर मजा आएगा, मजा आएगा। कहते हैं ना कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। दोस्तों ये ग्रामीण मुकाबला है, टीवी मत ऑफ करना, क्योंकि मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है रॉकस्टार। यस बाबू शाह, ये ग्रामीण क्रिकेट है हमारा,
कोई अंतरराष्ट्रीय क्रिकेट नहीं है जहां पर 50 ओवर के मुकाबले हो, जहां पर आपको 100-150 की भागीदारी बहुत ही महत्वपूर्ण होती है, क्योंकि आप 4 ओवर या 5 ओवर के मैचेस जब भी खेलते हो ना, तो आपके बीच में 20 या 25 रनों की साझेदारी होना यह बहुत ही जरूरी होता है। स्क्रीन के ऊपर अनिल ढोपरी इनको दिखाया जा रहा है, जो नियम उनके काफी कड़क, ऐसा लग रहा है कि ये भी विधानसभा लड़ने वाले हैं। बढ़िया ड्रेसिंग उनकी। तो स्वागत है आपका। चलिए चलते हैं मैदान की तरफ। मैच अभी भी बनाने का प्रयास, गेंदबाज तैयार। इस बार लेन थोड़ी सी शरीर से दूर रखी, सीधा विकेट कीपर के दास्तानों में। इस वक्त भी टर्न के इंतजार में थे बल्लेबाज। जिस तरीके से बाबूशाह आपने कहा कि ओमकार का आना अभी भी बाकी है, तो एक आध बल्लेबाज को रिस्क लेना भी बहुत जरूरी होगा। 10 गेंदें बची है, 27 की आवश्यकता। 1-2 बड़े छक्के इस मुकाबले में करवटे बदल सकता है संग्राम 11 नितलास टीम को। बोलो तैयार। वेरी गुड कमबैक योगेश। और इस बार पास तो यही कह रहा होगा, हाय बल्लेबाज अब मुझे बचना होगा तेरे वार से। शानदार छक्का यहां पर सिद्धार्थ के बल्ले से। 9 गेंदें 21 की दूरी। फिर से एक बार बॉलर तैयार, और इस बार इनसाइड आउट मारने का प्रयास। शॉर्ट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी पीछे मुड़ता हुआ, बढ़िया फील्डिंग। जैसे ही छक्का आया तुरंत जवाब दिया। बैट्समैन लौटेंगे मैदान से बाहर। एक तेरी तो दूसरी मेरी। 8 बॉल 21 रनों की जरूरत। सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही ऐकताय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक वाचून दिलं नाही ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले। आणि दुसरं आपण संगीत ऐकताय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्याने 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते राजे छत्रपती शिवरायांचं संगीत। दोन्ही महामानवांचे हे संगीत सानिया डीजे नितिन यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये बाबूशाह 2000 के करीब दर्शक जुड़े हैं। संडे है, छुट्टी है, थोड़े से आराम, लेट उठेंगे, लेकिन उन्हें पता है ये हमारा ग्रामीण, ये हमारे रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान टूर्नामेंट है, जहां पर सोएंगे नहीं, सुबह से इस लेकर शाम तक इस मैच का आनंद लेंगे। मजा आएगा मुकाबले में। बोलो तैयार। आगे आकर खेलने का प्रयास। बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। एक डॉट बॉल महत्वपूर्ण होगी दोनों भी टीमों के लिए, और जिस ओमकार का इंतजार हो रहा था नंबर 7 के पोजीशन पर, वही ओमकार बल्लेबाजी के लिए। 7 गेंदें बची है, 21 रनों की अभी भी यहां पर आवश्यकता है। अंतिम गेंद कैसी होगी? क्या बड़ा हिट यहां पर आएगा बल्लेबाज के बल्ले से? और चलिए, खेला हुआ बड़ा स्ट्रोक जरूर है। फील्डर है बाउंड लाइन के नजदीक। 1 रन तो पूरा। दूसरे की कोशिश। व्हाट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट। सामने से 2 रन चुराए, और जिसका फायदा मिला बल्लेबाजों को। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 5 विकेट के नुकसान के ऊपर 23, यानी कि 6 गेंदें 19 रनों की जरूरत। रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान, योगेश दादा मडवी व हितेश शेठ मडवी फक्त बैलजोडी साइड उजवी 2 बादल्या अर्धा गोंडा 10,000 रुपये रोख रक्कम ठेवून बिंजोरला आहेत। या पहिल्या बिंजोरला जोड द्या। गडा क्षेत्रामध्ये आपण तर उसटण्याचं नाव ऐकलं, परंतु स्पर्धा जर आपण विचार केला ना, तर स्पर्धेला देखील बिनजोड जोड द्या। स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान। प्रत्येक प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल। 3 धाव्यांसाठी प्राइज, हॅट्रिक चौकार विकेट याच्यासाठी, षटकार हॅट्रिकसाठी कॅश प्राइज, जे कॅप्टन आले त्यांच्यासाठी प्राइज, समालोचक असतील, स्कोरर असतील, डीजे, लाईव्ह, पंच, प्रेक्षक, असं कुठलाही भाग नाही की जिथे तुम्हाला प्राइज नाहीये। अशी ही स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान। जवळजवळ वर्ष पूर्ण झालेत आणि लोपरी सर या स्पर्धेला 4 वर्ष। कोण सांगेल ही 4 वर्ष? अगदी पूर्वी कालाची प्रथा ज्या पद्धतीनं बरकरार ठेवली, आपण MKK ट्रॉफी पाहतो तशा पद्धतीनं 4 वर्षामध्ये हे दमदार, यशस्वी, अगदी ठाणे रायगडच्या बाउंड्रीवरती बसलेलं हे गाव तुम्ही पाहताय ओसाटणे। तो 6 गेंदे 19 की जरूरत।
हारता वही है जो कुछ करता नहीं। मैदान के अंदर यहाँ पर कमजोरी ना दिखाकर आप यहाँ पर निडर होकर खेलना पड़ेगा। बॉलर तैयार, राइट आर्म राउंड द विकेट से। पहली गेंद लॉन्ग ऑन की तरफ खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी है मौजूद, टप्पे के इंतजार में जरूर रहे। और ये लीजिए थोड़ा सा खराब फील्डिंग का नजराना पेश करते हुए जहां पर तीसरे का प्रयास कर रहे खिलाड़ी, स्ट्राइक होम कर लेना चाहते हैं लेकिन 2 रन मिलेंगे तीसरे की कोशिश में, बैट्समैन आउट। जय श्री राम, जय श्री राम। भारत का बच्चा जीत दी है। देखेंगे क्या होगा इस मुकाबले में। और इस बार ओमकार ने स्ट्राइक ली थी, लगा है बल्ले का बाहरी किनारा और इस विकेट के साथ जश्न का माहौल आशीली टीम के खेमे में। से उम्मीद जताई थी लेकिन उस उम्मीद के ऊपर कामयाब नहीं उतरे। विकेट नंबर 6 मैदान से बाहर। नए बल्लेबाज अतुल काटे, ये टीम के सलामी गेंदबाज है दोस्तों। आज जिस तरीके से गेंदबाजी की अपेक्षा थी उनकी ओर से पहले सत्र में बहुत सारी मार मिली। 17 अपेक्षा नहीं थी, ये बड़े ओवर की गेंदबाजी करते हैं लेकिन उन्हें ही टारगेट बनाया गया और उसके बाद प्रमोद पाउसे ने कमबैक किया। छोटा टोटल था इस मैदान की अगर बात करेंगे, इस पिच की बात करेंगे, बैटिंग पैराडाइज। अगला मुकाबला, भाल टीम तैयार है, घरेलू मैदान के ऊपर उसाटने टीम उनके सामने 2 हाथ करेगी। लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 26 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 3 गेंदें और जीतने के लिए चाहिए 16 रनों की जरूरत। देखेंगे यहां पर संघर्ष के अंधेरे से अपने हौसले को कभी कमजोर नहीं होने देना क्योंकि वक्त का ग्रहण सूरज और चांद को भी लगता है, यह ग्रहण तोड़ना होगा। अब इस वक्त बल्लेबाजी करते हुए संग्राम 11 नितलास टीम के बल्लेबाज को 3 बॉल 16 रनों की जरूरत। और इस बार स्विच साउंड पर विकास पाउसे के बल्ले से दमदार हिट, रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम 2 गेंदें बची और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। यहां पर प्राप्ति लाइव के माध्यम से जो भी यूट्यूब के माध्यम से दर्शक मैच देख रहे होंगे ना, तो वो भी सुबह के सत्र में सोच रहे होंगे कि जिन्हें जैसा मुकाबला चाहिए वो मुकाबला आपके सामने नजर आता हुआ। बढ़िया मैच, बढ़िया मैच। इस गेम के ऊपर क्या कोई एक और बड़ा शॉट आएगा? ये भी ये टीम, मुकाबला अब भी बरकरार है। 1 बॉल 4 रनों की जरूरत। मैदान के अंदर बाबूशाह ठोकम ठोके तो डीजे नितिन तू क्यों रुका है? ठोक। खिलाड़ी का मैं मुकाबला भूला नहीं है। 2015 में जब नागझरी के मैदान पर खेला गया था, अंतिम गेंद के पर 5 रनों की जरूरत थी और यही खिलाड़ी उन्होंने छक्का दागा था। यह 2 छक्का दागता हुआ, क्या कहानी में ट्विस्ट। यस यस बाबूशाह, मिडल ऑर्डर्स और बॉटम एंड तक आपके पास बल्लेबाज वैसे होना जरूरी है। क्या गेंदबाजी हो रही थी, खतरनाक गेंदबाजी राहुल दुर्गे के माध्यम से हो रही थी। केवल कांचन रन दिए थे उन्होंने पहले 3 गेंदों के ऊपर 3 ही, लेकिन उसके बाद ये 2 मैक्सिमम। एक बार मुकाबला पसंद आया तो जोरदार तालियां इस सुबह के सत्र में। कोई भी जीते, मैच हाई वोल्टेज। 1 बॉल 4 की जरूरत। ओ भाई जोरदार। शरीर के ऊपर कांटे रोंगटे खड़े हो गए। बराबर, ऐसा मुकाबला इस मैदान के ऊपर देखने को मिला। एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए।
कमाल का खेल दिखाया और अंत तक दोनों टीमें लड़े बाबूशाह। प्रवीण सर, मैं कहूंगा ये ग्रामीण टेनिस क्रिकेट का कार्लोस ब्रैथवाइट महागुरु सर है, क्या मुकाबला को फिनिश किया भाई। हार्ड लक मैं कहूंगा असुरत टीम है। तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये विकास पावशेचा अभिनंदन करूया खऱ्या अर्थाने, होणी को अनहोणी पण खऱ्या अर्थाने।